हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला कुरकुरीत अशी ही अळूवडी दाखवणार आहे, जी बिलकुल पण खाजरत नाही। चिंचगूळ घातल्यामुळे अतिशय उत्तम अशी आंबट गोड चविष्टदार अशी ही कुरकुरीत अळूवडी आपण इथे करणार आहोत। सो तुम्ही बघू शकता किती छान ब्राऊन रंगात अशी ही मी कुरकुरीत अशी अळूवडी बनवली आहे। यासाठी आपण काही साहित्य घेऊया। प्रथम मी इथे बेसन पीठ घेतला आहे 1 वाटी, त्यानंतर अर्धी वाटी रवा घातला। अगदी रव्यामुळे कुरकुरीत होते। थोडंसं ज्वारीचं पीठ घातलं मी इथे। अगदी ज्वारीचं पीठ घालून झाल्यानंतर बारीक चिरलेला आळू घालूया। आळू हा बारीक चिरून घेतला आहे मी, सुंदर बारीक चिरलेला आळू। नंतर इथे मी मिरचीचा क्रश घालते। मिरचीच्या क्रशमध्ये मी थोडं लसूण आणि जिरं अद्रक घातलेलं आहे। असा हा ठेचा बनवलेला ॲड केला मी इथे। त्यानंतर आपण थोडीशी हळद घालणार आहोत कलरसाठी। हळद घालून झाल्यानंतर ओवा घालायचा, थोडासा तीळ घालायचे थोडी, आणि चिंच घालायची। चिंच व्यवस्थित घालायची, म्हणजे आळू जर खाजरा असेल तर आपल्याला चिंच गुळामुळे तो खाजरत नाही। असं चिंच गुळ घालून छान हे एकजीव करून घेणार आहोत। चवीनुसार इथे मी मीठ घालणार आहे। मीठ घालून झाल्यानंतर आपण हे बॅटर भिजवून घ्यायचं, छान व्यवस्थित असं मीडियम ह्याच्यामध्ये भिजवून घ्यायचं। त्यामध्ये पाणी घालून मी हे आळूचं बॅटर भिजवलेलं आहे। भिजवल्यानंतर आपण इथे वाफवून घेणार आहोत। इडलीच्या भांड्यामध्ये मी इथे वाफायला ठेवणार आहे। छान असं प्लेटला तेल लावून घेतलं अगोदर, आणि आता मी इथे हे बॅटर याच्यामध्ये घालून घेते। छान प्लेन असं घालून घ्यायचं, आणि वरून थोडेसे आवडीनुसार तीळ लावायचे। आवडत असेल तर नंतर नाही लावले तरी छान, पण तळल्यावर ते तीळ जे ते कुरकुरीत छान लागतात, त्यामुळे तीळ मी वरून घातले। आणि हे छान असं वाफवायला ठेवायचं। वाफवून एक 15 ते 20 मिनिटं हे वाफू द्यायचे। छान आतमध्ये शिजलं गेलं पाहिजे आपलं। अशा रीतीने हे आपल्या वाफलेलं आहे बघा। आता वाफवलेलं आहे, छान कट करून जसे पाहिजे तसे कट करून गरम गरम तेलामध्ये तुम्ही तळायचे। हे ब्राऊन रंगामध्ये छान तळून घ्यायचे। बघू शकता तुम्ही कसे हे कलर चेंज झाला आहे, किती सुंदर कलर आला आहे अळूवडीला, आणि खायला पण अतिशय उत्तम लागते। मुलं पण आवडीने खातात आणि झटपट होते ही अळूवडी। सो तुम्ही बघू शकता कसा ब्राऊन रंगात छान मी तळले। तीळ पण किती छान सेट झाले। करून बघा ही रेसिपी। अशी ही झटपट होणारी अळूवडी कुरकुरीत अशी छान, टेस्ट पण छान लागते, आंबट गोड टेस्ट येते। तुम्हाला हवे तसे तुम्ही करू शकता। सो तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा।